जत नगर परिषद आणि आटपाडी नगर पंचायतीवरती झेंडा फडकवण्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना यश आले। आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर जे आहेत। जत विधानसभा तुमचा आहे, विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली निवडणूक होती, त्यामुळं खूप आव्हान मोठं होतं की आपली सत्ता कायम ठेवणं। यश आलं म्हणून जत शहरातील मायबाप जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती, देवाभाऊंच्या विकासावरती, केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासावरती प्रचंड विश्वास ठेवला आणि आमचे नगराध्यक्ष आणि 12 नगरसेवक त्यांनी निवडून दिलेले आहेत। मी त्यांचं आपल्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि शब्द पण त्यांना देतो आपल्या माध्यमातून की ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या हातामध्ये जत शहराची सत्ता दिली आहे, त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही। जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही दिलाय तो येत्या 5 वर्षात पूर्ण करणार। आटपाडी नगरपंचायतीची तर पहिलीच निवडणूक होती, मात्र या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे चेहरे देताना तुम्ही फार खबरदारी घेतलेली असते। एकीकडे जतमध्ये देताना डॉक्टर चेहरा दिला आणि आटपाडी नगरपंचायतीमध्ये देताना शिक्षक चेहरा देता। हेच विजयाचं खरं गमक आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर आटपाडीची नगरपंचायतीची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे। ऐतिहासिक या कारणासाठी की ही पहिली नगरपंचायतीची निवडणूक आहे आणि मुळामध्ये तिथं काही लोक जी आहेत त्यांना सत्तेचा आणि पैशाचा खूप गर्व आहे, माज आहे आणि त्यांना आमच्यासमोर कुणी उभाच राहू शकत नाही। युटी जाधव सर हे नुसते शिक्षक नाहीत, शिक्षकाबरोबर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांनी प्राथमिक शिक्षक बँकेवरती 2 वेळा चेअरमन म्हणून काम केलंय, म्हणजे सहकारांचं त्यांना नॉलेज आहे आणि शिक्षकांची ती संघटना चालवतायत जिल्ह्यामध्ये। आणि तुम्हाला माहित आहे शिक्षकाची संघटना म्हणजे प्रचंड टोकाचं राजकारण पण त्यामध्ये होतं। म्हणजे हे हाडाचे शिक्षक आहेत, त्याच्याबरोबर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याच्याबरोबर ते पुढारी पण आहेत, राजकारण पण त्यांना चांगलं माहीत आहे आणि सहकाराचं त्यांना नॉलेज आहे। जतमध्ये डॉक्टर अरळी साहेब हे त्यांचा व्यवसाय करत करत गेल्या 30 वर्षापासून सामाजिक काम करतायत। भारतीय जनता पार्टी जतमध्ये त्यांनीच टिकवलेली आहे, भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि त्यामुळं डॉक्टर असण्याबरोबर ते चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा तिथल्या लोकांच्या बरोबर चांगला संपर्क आहे। विधायक कामं त्यांनी खूप केलेली आहेत, रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी, लायन्स क्लबच्या माध्यमातून खूप लोकांना सपोर्ट केलाय। BMSचं कॉलेज त्यांनी अशा परिस्थितीत काढले जतमध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येतात। नर्सिंगचं कॉलेज असेल, मोठं हॉस्पिटल जतमध्ये आहे आणि सांगली मिरज मधलं सर्वात मोठं हॉस्पिटल सिनर्जी हे पण त्यांचंच आहे, त्यामुळे त्यांना एक चांगलं अंग आहे। डॉक्टर उमेदवार जतमध्ये आणि शिक्षक उमेदवार आटपाडीमध्ये असण्याचा आम्हाला चांगला फायदा झाला। लोकांचा समाज व्यवस्थेमध्ये काही लोकांच्यावरती प्रचंड विश्वास असतो, त्यामध्ये शिक्षक आहेत, त्यामध्ये डॉक्टर आहेत, त्यामध्ये वकील आहेत, त्यामध्ये प्राध्यापक आहेत, वेगवेगळे जे लोक काम करतात त्यांच्यावरती लोकांचा विश्वास असतो। अरे बाबा ते शिक्षक आहेत ते काय आपल्याशी चुकीचं वागणार नाहीत, ते डॉक्टर आहेत ते काय आपल्याला चुकी सांगणार नाहीत, ते प्राध्यापक आहेत, लोकांना याच्यावरती ठाम विश्वास आहे आणि त्याचा फायदा आम्हाला चांगला झाला। आम्ही चांगले वेल एज्युकेटेड उमेदवार देण्यामध्ये यशस्वी झालो आणि लोकांनी दोन्ही उमेदवारांना स्वीकारलं। आटपाडी तर आम्हाला इतका आनंद आहे या विषयाचा, आटपाडीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होणं हे तर आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। आणि युटी जाधव सरांनी तर त्यांची नोकरी, चालू नोकरी, अजून त्यांची 10-12 वर्ष सर्व्हिस असताना सामाजिक कामाच्या दृष्टिकोनातून मी नोकरी सुद्धा सोडतो, मला शहरासाठी काम करायचं आहे, ही त्यांनी भूमिका घेतली। आम्ही आमच्या वरिष्ठांच्या समोर ही भूमिका मांडली की असे असे हे सर्व्हिसला आहेत आणि ते नोकरी सोडायला तयार आहेत। तर पार्टी सुद्धा म्हटली की बाबा असा जो समर्पित कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागे आपण उभा राहायचं। आम्ही सगळे ताकदीने उभा राहिलो। आटपाडी शहरातल्या जनतेने खरं तर त्यांचंच मनापासून खूप धन्यवाद दिलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे की त्यांनी देवाभाऊंच्या कामाला मतं दिलेली आहेत, आमच्याकडे बघून नाही दिली। कारण 2014 नंतर आटपाडी जी बदलते आहे त्याचं एकमेव कारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। इथलं पाणी असेल, इथले रस्ते असतील, इथली जी पायाभूत सुविधा असेल ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दिलेली आहे। पण महायुतीमध्येच दुसरीत कुस्ती या ठिकाणी झाली। आज जर निकाल बघितला तर या मित्रा पक्षामधील काही नगरसेवक घेण्याची किंवा काय पुढचं राजकारण? नाही, असं काही नाही। आता आमचे 7 नगरसेवक शहरामध्ये निवडून आलेले आहेत, 8 नगरसेवक हे विरोधी पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि 2 नगरसेवक हे राष्ट्रवादीचा एक आणि एक आघाडी जी आहे
तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर त्यांचा एक उमेदवार आहे. तर ठीक आहे, आम्हाला त्यांना हेच आवाहन करायचं आहे की आता लोकांनी आमच्या बाजूने कौल दिलाय, तर तुम्ही सुद्धा राजकारण टोकाचं न करता विकासाचं जर शहराचं जर तुमचाही हेतू असेल आणि आमचाही तोच हेतू आहे, तर तुम्ही आमच्या सोबत या, आमच्या सोबत काम करा. आम्ही नक्की कुठलं आडवाआडवीचं राजकारण न करता शहराच्या दृष्टिकोनातून जे हिताचं आहे तेच आम्ही राजकारण करू. गळ टाकावं लागलं तर तुम्ही कुणाला टाकू शकता? नाही नाही, असं काय नाही. आज आम्ही असा विचार करत नाही. आम्ही आज ह्याच आनंदात आहे की आमचा नगराध्यक्ष झालाय आणि पुढचं राजकारण होईल चांगल्या पद्धतीनं. आणि लोक हे बघा, हे नीतीनं दिलेला विजय आहे, हे आमच्या हातातला विजय नाही. आटपाडीचा जो विजय आहे, नीतीलाच वाटलं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं निवडून आला पाहिजे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट आमची योग्य पडत गेली. प्रत्येक बाबीमध्ये लोकांनी आम्हाला समर्थन दिलं आणि आमचा उमेदवार 1177 एवढ्या मोठ्या फरकानं आटपाडीमध्ये निवडून येणं, तुम्हाला माहित आहे, तुम्ही पण खानापूर मतदारसंघातले आहे, इथलं राजकारण इतकं दिसतंय, इतकं सोपं नसताना लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय. तर आटपाडीकरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नीतीनं दिलेली संधी आम्ही म्हणतोय, त्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू. शेवटचा प्रश्न, राज्यस्तरीय आपण जर पाहिलं तर आज भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे आणि महायुतीमध्ये मोठा भाव ठरलेला आहे. हे महायुतीतल्या पक्षांनी आता मान्य करायला पाहिजे. हे बघा, भाजप कालही मोठा होता, आजही मोठा आहे आणि उद्याही मोठा राहील. भाजप हा विशाल समुद्रासारखा पक्ष आहे. ही काय कुठली प्रादेशिक पार्टी नाही आहे, राष्ट्रीय पार्टी आहे. सभासदांची खूप मोठी संख्या आपल्या पक्षामध्ये आहे. चीनचा जो पक्ष जगामध्ये सर्वात नंबर 1 ला होता, त्याला मागं टाकले मागच्या 10 वर्षापूर्वी सभासद नोंदणीमध्ये. आणि त्यामुळं आता जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की म्हणजे सगळ्यांचे मिळून जितके आहेत तितकेच भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की जे काम मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रात केलंय त्या कामावरती आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे. उगाच लोक अशी मतं देत नाहीत. आणि त्यामुळे आता सगळ्याच लोकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की भारतीय जनता पार्टी नंबर 1 लाच कायम राहणार. महापालिका निवडणुकीत हे मित्रपक्ष लक्षात घेतील? अरे, मित्र पक्षाला इशारा नाही देत, ते पण आहेत ना. आता शिंदे साहेबांच्या बाबत जी रस्सी, मी काय एवढा वरिष्ठ नेता नाही, आमचे नेते मुंबईत बसले, ते याबाबत ठरवतील. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सोबत लोक, आता मी बघतोय अनेक वर्षे की लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहत आहेत, मोठ्या प्रमाणात राहत आहेत. आता तुम्ही बघा, 18 मी मगाशी बघितलं टीव्हीवरती, मागं पुढे आकडा असू शकतो, 18 इतर मत दाखवते. म्हणजे अपक्ष लोक 18 नगरपालिका आले. शरद पवार गटाचे 7 दाखवते, उबाटाचे 7 दाखवते. तेव्हा आमच्या भाजपच्या 127 दाखवत होतं. म्हणजे भाजपच्या 127 मधला शेवटचा आकडाच इतक्यापर्यंतच तुम्ही राहिलाय. म्हणजे 7, 8, 9 शेवटचा आकडा किती, 9 पर्यंत असू शकतो. म्हणजे आज तुमची क्षमता इतकी राहिली आहे, तुम्ही मापं काढताय भाजपची. असं करू नका. तुमच्यापेक्षा इतर लोक 18, म्हणजे तुमच्या दोघांची बेरीज करून पण जे अपक्ष आघाड्या आहेत त्या तुमच्यापेक्षा जास्त आलेत निवडून. त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बदलली आहे. आम्हीच म्हणजे महाराष्ट्रात आम्ही म्हणेल तसंच, अशी जी परिस्थिती तुम्ही समजत होता विरोधक लोक, तशी परिस्थिती राहिलेली नाही. धन्यवाद. आटपाडी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान एका शिक्षकाला मिळाला. युटी जाधव सर आपल्यासोबत आहेत. एकतर सुरुवातीला खूप अभिनंदन. शिक्षकी पेशातून राजकारणात येताना थेट नगराध्यक्ष पदावरती बसणं, हा बहुमान तुम्हाला मिळालाय. पहिल्या भावना. धन्यवाद. खरं तर शिक्षकी पेशा हा माझा राजकारणाचा मी पाया समजतो आणि शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना सामाजिक कामामध्ये सुद्धा मी नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे. आणि त्याचीच पोचपावती म्हणून या आटपाडीकर जनतेनं आणि आमचे आदरणीय नेते गोपीचंदजी पडळकर साहेब, तालुक्याचे नेते अमरसिंह देशमुख बापूसाहेब, या दोघांच्या साथीनं या आटपाडी नगरपंचायतवरती ही एक पहिली आणि ऐतिहासिक निवडणूक होती. आणि पहिला नगराध्यक्ष पदाचा मान कोणत्या पक्षाला जाणार ही एक आतुरता आटपाडीकर नागरिकांकडे होती. देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आहे आणि आपल्या आटपाडी नगरपंचायतवरती सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आणि त्याला आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्या पद्धतीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये, जत शहरामध्ये शासनाच्या माध्यमातून निधींचा पाऊस पाडायचं सुरू केलेला आहे, तोच धागा पकडून आटपाडीकर जनतेनं ती नस ओळखली आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. राजकारणाचे धडे तुम्ही गिरवणार, काय विजन असेल आटपाडी शहरासाठी पहिली नगरपंचायती म्हणून विकास करतात? नक्कीच आजपर्यंत ही, आता यापूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झालेली आहे. आबालवृद्ध असतील, तरुण असतील, युवक असतील, युवती असतील, महिला असतील,
या सगळ्यांच्या अपेक्षा एक उच्च शिक्षित असणारा सुशिक्षित असणारा चेहरा म्हणून माझ्याकडे लोकांनी एक विश्वास नगराध्यक्ष पदाची निवड करून दाखवलेला आहे. नक्कीच या शहरामध्ये यापूर्वी कधी विकासाचा जो बॅकलॉग होता तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न आमच्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि जे नगरसेवक आहेत आमचे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर इतरही असतील त्यांनाही मी विकासाचं मॉडेल पुढं मांडल्यानंतर तेही ऍक्सेप्ट करतील आणि नक्कीच मग आटपाडी शहरामध्ये व्यापाऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न आहेत आणि आदरणीय आमदार साहेबांचं एक विजन आहे की आटपाडी तलावामध्ये एक बोटिंग पर्यटन व्यवस्था पर्यटन स्थळ कसं निर्माण होईल त्या संदर्भाने विषय असेल. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपसाठीचं अभ्यास केंद्र कसं निर्माण करता येईल, महिलांसाठी छोटे मोठे उद्योग व्यवसाय कसे उभा करता येतील, असे अनेक विषय आहेत. ते नक्कीच सर्व मतदार राजांच्या आशीर्वादामुळे मी प्रयत्नशील राहील आणि ते पुढे नेण्यासाठी नक्कीच आम्ही सरसावलेलो असेल. कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आटपाडी, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.